वर्ग 7वी आणि 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळ आणि काळाचे जे महत्त्वाचे प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणत्याही वाक्यात क्रियापदावरून ज्या क्रियेला बोध होतो तशाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण काळ म्हणतो. ती क्रिया कोणत्या वेळेला घडत आहे. वाक्यातील क्रियापदावरून आपण काय करत असतो, क्रियेचा काळ ठरवत असतो. आहे, होता, होईल यावरून काय ठरवतो आपण की ती गोष्ट कोणत्या काळामध्ये झालेली आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला काळाचे 3 प्रकार माहिती पाहिजे. काळाचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत बाळा? तर वर्तमान काळ पहिला प्रकार, जी क्रिया चालू आहे तिला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे भूतकाळ, जी क्रिया घडून गेलेली. त्यानंतर भविष्यकाळ, जी क्रिया भविष्यात होणार, ओके, जी होणार आहे. तर ती 3 भागामध्ये आपण काळाला जे आहे ते डिवाइड केलेलं आहे. आता याच्यातला जो पहिला महत्वाचा प्रकार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणत्या काळात येतात ते आता आपण एकदा पाहूया. बघा, वाक्यात असलेल्या क्रियापदावरून ज्या क्रियेला बोध होतो तशाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे तेव्हा ते जे आपल्याला सांगितलं जातं त्याला आपण काळ असं म्हणतो. तर जो वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये आता, ती, तो, ते, त्यानंतर त्या, आहे, पाहिजे अशा प्रकारचे तुम्हाला क्रियापद दिसतील, सर्वनामं दिसतील. व भूतकाळामध्ये पाहिलं तर पूर्वी, आला, आली, आले, आल्या, म्हणजे हे आहे तर याचाच प्रकार आपण ज्याला काय म्हणतो क्रियापदाचे. होती, होतो, ते वगैरे वगैरे. होता, होती, होते, होतात हे आपल्याला भूतकाळात दिसतात. भविष्य काळामध्ये पुढे किंवा नंतरची गोष्ट असते, जसं होईल, येईल वगैरे वगैरे असे जे आहेत हे सगळे आपल्याला क्रियापद कुठं दिसतात? भविष्य काळामध्ये दिसतात. आता बघा, पहिला जो महत्वाचा काळ आपण इथं पाहतोय तो आहे वर्तमान काळ. जी क्रिया आता घडते त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. म्हणजे जी क्रिया आता घडत आहे, कन्सिस्टंटली चालू आहे ती क्रिया. जसं सचिन क्रिकेट खेळतोय, राधा रांगोळी काढत आहे, मुले वर्गात अभ्यास करतात, हे जे आहेत एकदम वर्तमान काळाचा प्रकार आहे. आणि याच्यातला जो पहिला महत्वाचा प्रकार आहे तो आहे साधा वर्तमान काळ, तो आपण पाहू. त्यानंतर रीती काय असतो ते आपण पाहू. अपूर्ण काळ कशाला म्हणतात ते आपण पाहू. आणि पूर्ण वर्तमान काळ कोणता असतो तेही आपण पाहू. बघा, याच्यामध्ये साधा वर्तमान काळ जो आहे वर्तमान काळातली जी घटना आहे ती घटना दर्शवण्यासाठी सध्या जी वर्तमान काळाचा जो वापर केला जातो एकदम साध्यावाला, सिंपल, जे मी निबंध लिहितो, ही गोष्ट काय एकदम साधी आहे, सिंपल आहे. लिहिण्याची प्रक्रिया आहे. शिक्षक जे आहेत, शिक्षक व्याकरण शिकवतात, तर शिकवण्याची प्रक्रिया आहे, चालू आहे आणि वर्तमान काळातली एकदम साधी प्रोसेस आहे. सीता आपण म्हणू शकतो पुस्तक वाचते, ओके, सीता वाचते असंही म्हणू शकता आणि ती प्रक्रिया साध्या याच्यात येणार. शेतकरी शेतात नांगरतो, ही क्रिया पण साध्या वर्तमान काळाची आहे. आता याच्यामध्ये जो दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो आहे रीती. जी क्रिया वर्तमान काळात घडते, दररोज घडते हे दाखवण्यासाठी आपण रीती वर्तमान काळाचा उपयोग करतो. कर्ता, कर्म, क्रियावाचक शब्द, असतो, असते, असतात या क्रियापदांचा वापर कशात होतो? रीती वर्तमान काळात होतो. जसं मी निबंध लिहत असतो, राधा चित्रपट पाहत असते, मुले मैदानावर खेळत असतात, मी काय वाचत असतो. लाईक अशा प्रकारचे जे 3 सेंटेन्स तुम्हाला वरती दिसले त्याच्यातून कळतं तुम्हाला असते, असतात किंवा असतो असे जे तुम्हाला क्रियापद दिसतात ते कशात पाहायला मिळतात? रीती वर्तमान काळामध्ये. त्यानंतर अपूर्ण काळ, म्हणजे ज्या क्रियामध्ये वर्तमान काळात घडते पण ती क्रिया अपूर्ण आहे, चालू आहे, तर त्या क्रियेला आपण काय म्हणतो? अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. कर्ता, कर्म, क्रियावाचक शब्द वगैरे याच्यावरून ते ठरत असतं. बघा, मी निबंध लिहित आहे, तो प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे का लिहिण्याची? नाही, लिहिण्याची प्रक्रिया सुरू आहे, अपूर्ण आहे, त्यामुळं ह्या गोष्टी त्याच्यात येतात. शिक्षक वर्गात व्याकरण शिकवत आहे, शिकवलेलं आहे का बेटा? नाही, पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे, शिकवत आहेत. दादा पत्र वाचत आहे, वाचत आहेत, वाचून झालेलं आहे का त्यांचं? नाही. मुले क्रिकेट खेळत आहे, खेळण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे जी क्रिया चालू असते त्याला आपण अपूर्ण याच्यामध्ये टाकतो. आता जो महत्वाचा प्रकार आहे तो आहे पूर्ण वर्तमान काळाचा. पूर्णमध्ये जी प्रक्रिया असते
ती क्रिया पूर्णतः नुकतीच पूर्ण झाली असेल असा तुम्हाला बोध होतो आणि त्या क्रियेला आपण काय म्हणतो, त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. कर्ता, कर्म, क्रियावाचक शब्द, ला, लिहिलेल्या आणि आहे हे शेवटी लागलेलं पाहिजे. मी निबंध लिहिला आहे. राधाने पत्र वाचले. लाटणे गाणे गायले आहे. त्यानंतर माझी परीक्षा संपली आहे. राम शाळेत गेला आहे. तर याच्यातलं हे वाक्य जर सोडलं तर बाकी सगळे वाक्य याच्यात व्यवस्थित आहेत. तर याच्यातून काय दिसते आपल्याला की प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शाळेत गेलाय तो, जात नाहीये, गेलेला आहे. माझी परीक्षा संपली आहे, परीक्षा सुरू आहे असं म्हटलंय का, नाही, संपली आहे. ओके, सो अशा ज्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतात त्या कशात येतात, पूर्ण वर्तमान काळात येतात. त्यानंतर आहे भूतकाळ. क्रिया जरी पूर्वी घडली आहे, त्या क्रियापदाचा रूपावरून जो आपल्याला तो अर्थ जो समजतो त्याला आपण भूतकाळ म्हणतो. क्रिया झालेली आहे. जसं पूर्वी होती, होत्या. जसं सचिन क्रिकेट खेळला, आता सचिन नाही खेळत, विराट कोहली, शुभमन गिल खेळतो. मी चित्र काढले. त्यानंतर राजेश गाय बांधली, राजेशनं गाय बांधली. आज पाऊस पडला, माझी परीक्षा संपली. म्हणजे ह्या गोष्टी भूतकाळात झालेल्या आहेत आणि ज्या गोष्टी भूतकाळात कंप्लीट असतात त्यासाठी जो काळ आपण वापरतो त्याला भूतकाळ आपण म्हणतो. त्याचे प्रकार आहेत साधा भूतकाळ, रीती, अपूर्ण आणि पूर्ण. याच्यातला जो पहिला आहे तो आहे क्रिया पूर्वी घडली असं सांगतात त्याला साधा भूतकाळ म्हणतो आपण. मी निबंध लिहिला. रश्मी अभ्यास करते किंवा तिनं केलेला आहे. तानाजी लढता लढता मेला. भारतानं सामना जिंकला. नदीला खूप पूर आला. ही सगळी वाक्य कशात येतात, साध्या भूतकाळामध्ये येतात. त्यानंतर रीती जो आहे ती भूतकाळात सतत होत आहे, क्रिया चालू आहे ती. जसं मी निबंध लिहित असे, मी लिहायचो निबंध. शिक्षक व्याकरण शिकवत असे, शिकवायचे, शिकवत असायचे. तर हे भूतकाळात काहीतरी चालू होतं असं दिसतं पण कंप्लीट नाही झालंय, म्हणजे चालतंय असं दिसतं ते आपल्याला. सचिन क्रिकेट खेळत असे, आजी गोष्ट सांगत असे, असे असे जर तुम्हाला दिसलं समजून जायचं तो रीती भूतकाळ आहे. त्यानंतर अपूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी क्रिया भूतकाळात कंप्लीट नाही झाली, चालू आहे. मी निबंध लिहित होतो, लिहिलेला आहे का, नाही, लिहत होतो. राधा पुस्तकं वेचत होती, वेचले नाही, वेचत होती. मैदानावर मुलं खेळत होते. चित्र रंगवीत होता राकेश. शेतकरी शेतात पेरणी करत होता. अशा प्रकारचे जे तुम्हाला दिसतात, तुम्हाला हे जे क्रियापद दिसतात याच्यातून आपल्याला अपूर्ण भूतकाळाचा बोध होतो. त्यानंतर पूर्ण भूतकाळ. मी निबंध लिहिला होता. शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. चिमणीने झाडावर घरटं बांधलं होतं. पक्षी आकाशात उडाले होते. रात्री पाऊस पडला होता. पूर्ण आहे आणि ही क्रिया कशात येणार मग, पूर्ण भूतकाळामध्ये. तिसरा महत्वाचा प्रकार आहे भविष्यकाळ. जेव्हा क्रिया पुढे किंवा नंतर घडते त्यावेळी भविष्यकाळ असतो, त्याला आपण काय म्हणतो, भविष्यकाळ, जी भविष्यात घडणारी क्रिया. सचिन क्रिकेट खेळेल, ओके, खेळेल असं म्हणू शकतो. आई मंदिरात जाईल. मी पण लिहिणार. आम्ही गावाला जाईल. कोटीचा निर्णय कळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी भविष्य काळात येतात. त्याचाही प्रकार आहे साधा भविष्यकाळ. जेव्हा क्रिया पुढे किंवा नंतर घडते त्यावेळी भविष्यकाळ असतो. मी निबंध लिहीन, सीतापत्र वाचेल, चिमणी घरटी बांधेल, कविता ग्रंथ वाचेल वगैरे. त्यानंतर रीती भविष्यकाळ. जेव्हा क्रिया पुढे किंवा नंतर घडते त्यावेळी भविष्यकाळ जो असतो त्याला आपण रीती म्हणतो. मी निबंध लिहित जाईल, सीतापत्र वाचत जाईल, रमेश परीक्षा करिता जाईल, मी चित्र काढत जाईल, आई मंदिरात पूजा करत जाईल, हे रीतीमध्ये येतं. त्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ. जेव्हा क्रिया पुढे किंवा नंतर घडते त्याला आपण अपूर्ण म्हणतो आणि ती झालेली नसते. मी उद्या एक कलाकार असेन, झालेला नाहीये, असेल. मुले अभ्यास करीत असेन. असेन जे शब्द तुम्हाला दिसतील, असेन शब्द जसं भूतकाळात होता तर अपूर्ण होती, इथं असेन शब्द आहे, त्यावरून अपूर्ण भविष्यकाळ समजतो. आणि ज्यावेळेस क्रिया पूर्ण झालेली असेल त्याच्यातही असेन हेच वापरतात. तर इथेही तुम्ही बघू शकता, लता गाणे गात असेल वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळात, कोणत्या, पूर्ण भविष्यकाळात आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण काळाचे महत्वाचे प्रकार पाहिले आणि काळ पाहिला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमच्या जर आजूबाजूला कोणी तयारी करत असेल 10वीची, सोबतच तुम्हाला माहिती आहे वायसॅट नावाची जी एक एक्झाम आहे, त्या एक्झामची ही बरेच विद्यार्थी सध्या जे आहे वेदांतूच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाते, याची तयारी चालू आहे त्यांची.
तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती पाठवू शकता. तर वायसॅट बद्दल सीबीएसई, जेई, नीट, स्टेट बोर्डचे सगळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी च्या तारखा पण दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.